माझे विद्यार्थी माणूस सरकारी कर्मचारी म्हणल्यानंतर हा शिस्तीमध्ये पालन करतो. आयुष्य पूर्ण 35 वर्ष फक्त शाळा एक शाळा, बाकी काम तुमचं. माझ्या प्रत्येक गावामध्ये मी जे गेलो त्यांच्याकडे माझे आजही फोन नंबर आहे, मला फोन येतात, भेट होते, चहा पाणी वगैरे. सगळ्यात जास्त मी सेवा काळेगावमध्ये केली. गोदावरी काठावर जरी राहिलो तरी स्वतः कुटुंब परिवार आहे. माझं पहिलं शाळेचं गाव फक्त 200 लोकसंख्या होती, फक्त 200. 30-40 घरं होती, पण आम्ही दोघं नवरा तिथं जाऊन शिकलो. एकही शिस्तीच्या बाहेर पाऊल टाकलेला नाही. आतापर्यंत कोणताही सर्व्हिस मध्ये माझ्यावर ऑब्जेक्शन किंवा काही नोटीस किंवा काहीही सुद्धा सिनियर आणि ज्युनियर हे मी काही मानत नाही. जे सिनियर आहे ते सुद्धा माझे मित्र आणि जे ज्युनियर आहे ते सुद्धा माझे मित्र. आणि गावामध्ये कोणते गेल्यानंतर गावामध्ये 4 ते 10 माणसं आपल्या पद्धतीचे असावेत, त्यांच्याशी संलग्न असावेत, आपले विचार त्यांना पटावेत, त्यांचे विचार आपण समजून घ्यावेत. असं जर केलं तर त्या गावामध्ये शिक्षकाला सुद्धा त्रास होत. आपण जर गावात मिसळलो तर गाव आपल्या सोबत राहील. जर आपण गावामध्ये जर मिसळलो नाही तर आपल्या सोबत कोणी राहणार. गोदावरीच्या काठावर साडेगाव मध्ये तिथं 600 एकरावाला मालक होता. 25 फूट जवळपास 25 त्यावेळेस 1 कोटीचं घर असेल, फुकट राहायला होता मला. पाणी भरून देत होतं मला. ज्याच्याकडे 400 एकर ऊस, काही मोसंबी, 10-10 लाखाचे टरबूज विकणार. म्हणजे कशामुळे होत आहे? माणसाचा स्वभाव, आचार आणि शिस्त हे सुद्धा होतं. आम्ही गाडीत जर येत होतो इथं काय गावामध्ये तर सगळ्यात शिक्षकांना विचारायचं, सगळ्यात अगोदर माझा डब्बा तयार होऊन मी मंदिरावर येऊन बसलो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जीवनामध्ये जर आकार द्यायचा असेल, जीवन चांगलं बनवायचं असेल तर शिस्त ही महत्वाची. जर शिस्त नसेल तर माणूस काहीही करू शकणार नाही. आणि म्हणून माझा अट्टहास होता, मी प्रत्येक वेळेस मुलांना सांगायचो की शिस्त पाळा, असा खेळा पण शिस्त. कारण शिस्त जर नसेल तर माणसाचं जे आयुष्य आहे असं आवड-धवड होतं. एखादं झाड जर वाढवायचं असेल तर त्याला आपण काडीचा आधार देतो, म्हणजे ते सरळ वाढतं. आणि जर आपण त्याला आधार नाही दिला तर ते वेडवाकडं वाढतं. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये काय व्हायचं, काय बनायचं ते समजलं पुढचं. पण पहिली गोष्ट शिस्त महत्वाची. आणि सतत सराव आणि अभ्यास, प्रयत्न हे जर आपण केलं तर आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ. हा 10 कोटी 20 कोटी माझ्याकडे पाहिजेत याच्याशी काहीही संबंध नाही. शांतता आणि समाधान जर माणसाला मिळेल तर हीच आपली संपत्ती. आणि मी माझी संपत्ती कमवली. कारण माझ्या 35 वर्षाच्या सेवेमध्ये मला इथून सकाळी घरच्यातून सुद्धा त्रास झाला नाही की तुम्ही शाळेवर असे केव्हा. इलेक्शनच्या ड्युटीमध्ये जर जायचं असेल तर 5 वाजता रात्रीचा डब्बा लागत असेल, सहलीचा असेल, कार्यक्रम असेल, किंवा 12 वाजता रात्री जर 2 वाजता जरी डब्बा लागत असेल तर मला डब्बाच मिळाला. ताजा डब्बा पूर्ण जर सफाई होतं. असं नाही की तुम्ही जा आणि तिकडे नाश्त्यावर भागवा तर ते येता धाब्यावर जेवून या, अजिबात विषय. हे खरं म्हणजे त्यांच्या मुळे माझी शरीर प्रकृती व्यवस्थित. घरचं खाणं, घरचं पाणी. पाण्याची बॉटल जर विसरली माझी तर बायको बस स्टँड पर्यंत. त्या दिवशी एक दिवस असंच मी थोडं गडबडीत आलो, माझा डब्बा विसरला. घरचे मंडळी बुधवारच्या घरी गेले आणि त्यांच्या घरी डब्बा बनवला. ते गाडी मला टाइम नको, मला टाइमवर पाहिजे. सगळे टाइमवर येत असेल तर मी गाडी देतो. पहिली गोष्ट हे कल्पना दिली होती सगळ्यांना, जर तुम्ही टाइमशीर जात असेल तर गाडी देतो, तर गाडी देणार नाही. कारण 6चा वेळ व्हायला अर्धा घंटा जर वेळ झाला तर आपल्याला तिथं जमणार. आणि पहिल्या टर्म मध्ये विद्यार्थी संख्या भरपूर होती, आता पुढे विद्यार्थी संख्या कमी होती. पण शिस्त फार महत्वाची आहे. कारण कोरोना काळापासून थोडा फरक पडला, मला जाणवतो. त्रास होतो त्याचा खूप. विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायला पाहिजे की आपण आपलं काम, आपलं कर्तव्य एक निष्ठेने शिक्षण घेतलं पाहिजे. ज्ञानेंद्रिय तुम्हाला किती वेळा सांगतो की माणसाचे ज्ञानेंद्रिय काम, नाक, डोळा, जीभ, त्वचा वगैरे
याच्यातूनच आपण सगळं नाही. तुम्ही का चांगला ऐका, काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक पुस्तकात पहा, तुम्हाला ते पूर्ण प्राप्त. आम्ही बोलायला लागलो, तुम्ही ऐकलंच नाही तर फायदा काय आमच्या बोलायला? आम्ही घर सविस्तर सांगितलं. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट काटकसरीनं करा, चांगली करा आणि शिस्त सगळ्यात महत्वाची पहा. आणि माझा जो सत्कार सगळ्यांनी केला, या सत्काराबद्दल मी या सगळ्यांचा आभारी आहे. एवढे बोलून मी माझी गोष्ट